संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचम वेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा या याज्ञवत प्राणी मात्रांमध्ये जो जीव जन्माला आलेला आहे, मानवी देहाला जो जीव जन्माला आलेला आहे आणि त्या मानवी देहाच्या जीवामागे जे मृत्यूचं भय आहे ते मृत्यू भय घालून त्याच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देण्याकरता तुकोबारायांनी या अभंगामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। बघा, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अध्यात्माचा दृष्टांत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये विज्ञानाचा दृष्टांत देऊन तुकोबारायांनी या ठिकाणी काय केलंय की अध्यात्म हे विज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। बघा, आधी आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घेऊ, नाहीतर होतं काय बरं का, कीर्तन आटोपल्यानंतर उगाच लोक उष्ण्या तांबूकला उष्णा चुना लावत रात्रीच्या म्हणजे कीर्तनकार बाबाची परीक्षा करत बसतात। नाहीतर आमच्या माता भगिनी लगेच म्हणतात, काय बाई तो बाबा कोण आणला होता, कोणता काय सांगितलं त्यांना काहीच कळलं नाही। म्हणजे अशी माझी परीक्षा होण्यापेक्षा तुम्ही आधी अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घ्या। जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी म्हणतायत की अमर आहा अमर आहा। तुकोबारा म्हणतायत की तुम्ही अमर आहात, अमर आहात, एकदा नाही दोनदा तुकोबारा म्हणतायत अमर आहा अमर आहा, म्हणजे तुम्ही अमर आहात। अभंगाचं प्रथम चरण। द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की मी सांगतोय बाबा आत्मा अमर आहे, तुम्ही अमर आहात, पण जरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाच असं मला अजिबात म्हणायचं नाही, हे तुम्ही तपासून बघा। आणि ते तपासण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी एक चाचणी सांगितली, कारण विज्ञानामध्ये चाचणी असते, विज्ञानामध्ये प्रयोग असतो आणि तो प्रयोग जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। बाबा हो, माझ्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही देह माझा नाही असं म्हणा, आणि तुम्ही ज्या वेळेला देह माझा नाही असं म्हणणार आहे त्यावेळेला तुम्हाला प्रचिती येणार आहे की आत्मा अमर आहे। विठ्ठल आणि एकदा तुम्ही अमर आहे, अमरत्वाची एकदा तुम्हाला प्रचिती आली की तुमच्या जीवनामध्ये जो मृत्यूचा धाक आहे, जी मृत्यूची भीती आहे ती तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही। अभंगाचं तृतीय चरण आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की तुम्ही एक मरका जीव नसून ज्या वेळेला आपल्याला अशी प्रचिती येईल की बाबा मी अमर आहे आणि अमरत्वाची एकदा प्रचिती आली की आपण एक मरका जीव नसून आपण त्या चिदानंद स्वरूप शिवाचा एक अंश आहे याची आपल्याला प्रचिती येईल। अभंगाचं शेवटचं चरण। विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ। थोडक्यात म्हणजे या झाल्या ठळक ठळक बातम्या। आता विस्तृत बातम्या आपल्याला संकल्पित वेळेत बघायच्या आहे, त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची, म्हणजे इथे येऊन कीर्तन करण्याला मदत नाही करायची, पण खाली बसून मुखानं टाळी वाजवायची आणि हातानं नामस्मरण करायचं, बरोबर ना? मुखानं नामस्मरण करायचंय आणि हातानं टाळी वाजवायची। मग येऊनही आलो, बसूनही बसतोय, ऐकूनही ऐकतोय, मग मुखानं भजन केल्यानं काय फरक पडणार आहे? आणि म्हणून सर्वांनी ज्या वेळेला मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन होत असतं ते कीर्तनकार बाबाला आठवत नसतं म्हणून नसतं बरं का, ते खाली बसलेल्या श्रोत्यांकडून नामस्मरण घावडं याच्या करता असतं। बऱ्याच लोकांचा संदीप गैरसमज आहे की बाबाला आठवलं नाही की ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तर ते तसं नसून जे खाली बसलेले श्रोते मायबाप आहे त्यांच्याकडून भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी ते विठ्ठल विठ्ठल भजन असतं। आणि म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणात टाळी वाजवून त्या भगवान परमात्म्याचं भजन करा। विठ्ठल कीर्तनाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचं वाक्य मी बोलून जातो। या मानवी देहाला आलेला जो जीव आहे त्या जीवाच्या पाठीमागे शास्त्रानं दोन दुःख प्रमुख सांगितलेले आहे, एक आहे मरणाचं दुःख आणि एक आहे जन्माचं दुःख। आता हे जे मरणाचं दुःख आहे या पाठीमागे मार्गदर्शन तुकोबारांनी या अभंगामध्ये केलेलं आहे। हे जे मृत्यूचं भय आहे, हे मृत्यूचं दुःख म्हणजेच त्या मृत्यूचं भय आहे। मृत्यूपेक्षा भयानक जर काय असेल, मृत्यूपेक्षा मोठं जर काय असेल तर ते त्या मृत्यूचं भय आहे। मला सांगा, मृत्यू ही क्रिया किती वर्षात घडते? खाली बसलेली मंडळी उत्तर द्या। मृत्यू ही क्रिया किती वर्षात घडते? मृत्यू ही क्रिया वर्षात नाही, महिन्यात नाही, दिवसात नाही, तासात नाही, सेकंदात नाही, तर क्षणात घडते। हृदयाचा एक ठोका जरी चुकला ना मनुष्याला मृत्यू येतो। मग आता मृत्यू क्षणात येतो, परंतु मृत्यूचं जे भय आहे
ते आयुष्याचं आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की मृत्यूच्या दुःखापेक्षा मृत्यूचं जे भय आहे ते महाभयानक आहे. आता मृत्यूचा आम्हाला एवढा तिरस्कार आहे, एवढं भय त्या मृत्यूचं आहे की मनुष्याला मर शब्द सुद्धा सहन होत नाही. मर शब्द सुद्धा माणूस कानावरती सहन करत नाही. ज्ञानोबराय सांगताय ती अगाम मर बोलणं साहसी, मर शब्द सुद्धा मनुष्याला सहन होत नाही. मी तुम्हाला एक युक्ती सांगतो बघा, पण त्याला खरं वाटलं पाहिजे. बोलता बोलता एखादा व्यक्ती तुम्हाला भेटल्यानंतर सहज बोलून जायचं, का हो राम राम श्याम श्याम, काय चाललंय, पोरबाळ व्यवस्थित आहे का, उद्योगधंदा व्यवस्थित चाललाय का, पाऊस पाणी व्यवस्थित आहे का. आणि असंच विचारता विचारता सहज त्याला म्हणायचं, का ते मरा नका म्हणू, बरं तो चांगला असेल तर ठीक, नाही तर तो म्हणून तुम्हाला तोयावर 60 डबे राखेल, तोयासारखे 56 पुढे घालीन, मग मी मरण. आणि एखादा पाहुणा असेल तर तो म्हणून तुमचा आमचा संबंध संपला. अहो तुम्ही जर आमच्या मरायची वाट पाहत असाल तर काय गरज आहे तुमच्याशी संबंध ठेवून. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही एखाद्याला मर म्हटले तरी तो सहन करत नाही. आता तुम्ही घरात मी मरतो म्हणून बघा बरं, घरातले सहन करतात का. लगेच आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाने मोठी असणारी 4-5 माणसं बोलवतात आणि हा म्हणतो मरायचं. आणि मग ज्येष्ठ मंडळी आपल्याला समजावून सांगतात, भाऊ भरल्या पुरल्या घरात असा हा भद्र बोलू नये. काय कमी केलं देवानं, पोटापुरता व्यवसाय आहे, उद्योगधंदा व्यवस्थित चाललाय, सोन्यासारखी बायको आहे, गोजीरवाणी लेकरं आहे, आणि असं भरल्या पुरल्या घरामध्ये मी मरतो असं म्हणू नये. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही एखाद्याला मर म्हटले तरी तो सहन करत नाही. तुम्ही घरात मी मरतो म्हणून म्हटले तरी घरचे सहन करत नाही. मग आता मृत्यूचा आम्हाला भय आहे, मृत्यूचा आम्हाला एवढा तिरस्कार आहे. मग मी एक प्रश्न करतो, मला सांगा, मृत्यू आपल्याला स्वीकारायचाच नाही का. मृत्यूचं भय आहे पण मृत्यू आपल्याला स्वीकारायचाच आहे, स्वीकारायचाच आहे. चकारात्मक आहे. व्याकरणदृष्ट्या एखादी गोष्ट निश्चित घडणारी असेल तर त्याला चकारात्मक वापरतात. मृत्यूचं आम्हाला कितीही भय असलं तरी एक ना एक दिवस भाऊ मृत्यू आपल्याला स्वीकारायचाच आहे. आणि परंतु मग मृत्यूचं तर आम्हाला भय आहे, आणि ज्या ठिकाणी भय असतं त्या ठिकाणी आनंद नसतो. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनातलं भय मुक्त झाल्याशिवाय, त्याला आनंद प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागणार. आणि मृत्यूपासून दूर पळून मृत्यूची भीती आपली संपणार नाही बघा. आता काय असतं, ज्या गोष्टीची आपल्याला भीती असते त्या गोष्टीपासून आपण तेवढं दूर दूर पळत राहतो, आणि तेवढी आपली भीती त्याची वाढत जाते. आता ज्याला भूताची भीती वाटते तो भूतापासून असं दूर पळत जातो. भूत या शब्दाच्या विषयापासूनच दूर पळत जातो. काही ना सापाची भीती वाटते, ते जेवढं सापापासून दूर पळत जातात तेवढी त्यांची सर्पविषयाची भीती वाढत जाते. या उलट माणसाने जर केलं, सर्पविषयाचं पुस्तकी ज्ञान मिळवलं, ज्याला भीती वाटते त्यांनी सर्पमित्रांच्या सानिध्यात राहून सर्पविषयीचं पूर्ण ज्ञान मिळवलं तर त्याची सर्पविषयाची भीती नाहीशी होते बघा. आणि म्हणून भूताची भीती वाटते ना तर भूताविषयीचं ज्ञान मिळवा, सापाची भीती वाटते ना तर सर्प विषयाचं ज्ञान मिळवा. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीचं माहिती मिळवा, त्या गोष्टीचं ज्ञान मिळवा, आणि त्या गोष्टीपासून दूर पळत जाऊन आपली मृत्यूविषयाची भीती संपणार नाही. आणि म्हणून मृत्यूची भीती जर आपल्याला संपावी असं वाटत असेल तर ती केवळ आणि केवळ मृत्यूच्या ज्ञानाने संपेल. विठ्ठल आता काही स्मशानभूमीला एवढं घाबरतात की स्मशानभूमी म्हटलं तरी त्यांच्या अंगाला काटा येत. तुम्ही कधी पाहिलं का असं एखादं निवांत दुपारच्या पायरी स्मशानभूमीमध्ये जाऊन बसलं, त्याला विचारलं का इथं बसले, नाही व ते गावातलेच कसं लागून राहिलं, इथं जरा बरं आहे, गार हवा आहे, मस्त मडे जळतील, बाया गाणं म्हणू रडत आहेत. असं ऐकलं का तुम्ही कधी. कारण स्मशानभूमी म्हटलं तरी आपल्याला भीती वाटते, इतकी आपल्याला मरणाची भीती आहे. आणि म्हणून मृत्यूविषयाची भीती जर आपल्याला संपावी असं वाटत असेल तर त्याचं ज्ञान मिळाल्यानेच त्याची भीती संपेल. मग आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतायत मृत्यूविषयाचं ज्ञान मिळवल्यानं मृत्यूविषयाची भीती संपेल, मग आता हे ज्ञान आम्हाला कुठल्या कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळेल हो. तर बघा, जगाच्या कुठल्याही कॉलेज कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये मृत्यूविषयाचं ज्ञान मिळणार नाही. कारण मृत्यूविषयाचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर ते केवळ या हिंदुस्थानामध्येच मिळणार आहे बघा. कारण आमच्या हिंदू धर्मामध्ये हिंदुस्थानामध्ये असे काही ऋषी जन्माला आले
आता ऋषी शब्दाचा अर्थच मी विज्ञानाला या 21व्या शतकाला अनुसरून सांगत असतो बघा. ऋषी म्हणजे रिसर्च करणारा. जो रिसर्च करतो त्याला आपण काय म्हणतो? सायंटिस्ट म्हणतो. ऋषी मीन्स ॲज अ सायंटिस्ट. या विज्ञानवादी युगामध्ये अध्यात्म ठेवायचं म्हटल्यानंतर आपल्याला विज्ञानाबरोबरच ठेवावं लागेल. कारण विज्ञानावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. ते अध्यात्मावरती जरा कमी विश्वास ठेवतात. म्हणून त्यांना त्यांच्याच पद्धतीने विज्ञानाचा दृष्टांत देऊन सांगणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून ऋषी मीन्स ॲज अ सायंटिस्ट. आमच्या हिंदुस्थानामध्ये वेदकालीन ऋषीमुनी जन्माला आले. त्यांनी या हिमालयाच्या दऱ्या कपारींमध्ये राहून घनघोर तपश्चर्या करून झाडाचा पाला खाऊन दऱ्या कपारींमध्ये राहून मृत्यूविषयाचं ज्ञान मिळवलं आणि ते ज्ञान या जगाला दिलं. विठ्ठल त्याच्याही पुढे सांगतो बघा. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणामध्ये त्या भूमीमध्ये अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता रूपी तत्वज्ञान सांगितलं, त्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला एक मृत्यूची व्याख्या सांगितली की अर्जुन, हा जो आत्मा आहे तो तुझ्या अस्त्राने मळणारा नाही. तुझ्या शस्त्राने त्याचे तुकडे तुकडे होऊ शकत नाही. तो वाऱ्याने सुकवू शकत नाही. त्याला पाण्यात बुडूनही मारला जाऊ शकत नाही. नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदह्यो मक्लेद्यो शोषयेव च नित्य सर्वगतस्थानो रचलोयम सनातन. अर्जुन, हा आत्मा नित्य आणि शाश्वत आणि पुरातन असा आहे. न जायते न म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानेन शरीरे. अर्जुना, हा आत्मा न जन्माला येणार आहे आणि हा न मरणार आहे. जन्म मृत्यू फक्त या शरीराला आहे. हा न जन्माला येणारा नित्य शाश्वत आणि पुरातन असा आहे. असा आमचा आध्यात्मिक सिद्धांत आहे बघा. परंतु विज्ञानाकडे या सृष्टीच्या बाबतीमध्ये, या जीवाच्या बाबतीमध्ये अजूनही शाश्वत असं उत्तर मिळालेलं नाही. या सृष्टीच्या निर्मितीबाबत, या विश्वाच्या निर्मितीबाबत अजूनही सायंटिस्ट लोकांना या ठिकाणी अजूनही त्यांना निश्चित पाहिजे असं उत्तर मिळालेलं नाही. विज्ञानानं या सृष्टीच्या बाबतीमध्ये पहिली व्याख्या अशी मांडली की ज्या समोर दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू म्हणजे जगत आहे. आता हा साऊंड बॉक्स दिसतोय, हा पखवाज दिसतोय, हा माईक दिसतोय, या वस्तू म्हणजे जगत आहे, अशी व्याख्या डाल्टन नावाच्या शास्त्रज्ञानं मांडली. आणि पुढे विज्ञानानं सांगायला सुरुवात केली की समोर ज्या वस्तू दिसत आहेत त्या वस्तू म्हणजे जगत आहे. परंतु कालांतरानं विज्ञानानं त्याच्यावर संशोधन केलं आणि विज्ञानाच्या असं लक्षात आलं की ही जी वस्तू आहे ती असंख्य अणुरेणूंच्या एकत्रीकरणानं बनलेली आहे. आणि विज्ञानानं लगेच आपली व्याख्या बदलवली आणि सांगायला सुरुवात केली की अणु, ॲटम म्हणजे जगत आहे. काही दिवस विज्ञानाची हीच व्याख्या पुढे चालत राहिली. पुन्हा त्याच्यावरती रिसर्च झाला. पुन्हा असं लक्षात आलं की हे जे अणु आहेत या अणुच्या केंद्रबिंदूमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती गतिमान आहेत. आणि म्हणून त्यामध्ये जे अणुरेणू आहे, जे रेणू आहे ते म्हणजे जगत आहे असे विज्ञानानं सांगायला सुरुवात केली. परंतु मागे एक प्रचंड बुद्धिमत्तेचे सायंटिस्ट वारले. त्यांचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांनी त्याच्यावरती रिसर्च केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या अणुरेणूंच्या केंद्रबिंदूमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपण परावर्तित करू शकतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय की विज्ञानानं लगेच आपली व्याख्या बदलवली. म्हणजे विज्ञान वेळेप्रसंगी आपापल्या व्याख्या बदलवत चाललेलं आहे. विज्ञानाकडे शाश्वत असा सिद्धांत नाही. परंतु हजारो वर्षांपूर्वी आमचे जे वेदकालीन ऋषीमुनी संत या ठिकाणी जन्माला आले, या भारत भूमीमध्ये जन्माला आले, त्यांनी जे अध्यात्माचे सिद्धांत मांडले ते सिद्धांत चंद्र सूर्य असेपर्यंत अजनावर असणार आहे. त्यांनी त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने त्या अंतर्घाटामध्ये स्थित असलेल्या त्या भगवान परमात्म्याला ओळखलं. त्या परमतत्वाला ओळखून ते ज्ञान त्यांनी जगाच्या समोर दिलं. आणि म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या साधू संतांचे सिद्धांत हे जसेच्या तसे आणि जसेच्या तसेच जिवंत राहणार आहेत. विठ्ठल हो. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये जे शुद्ध चैतन्य आहे, जो आत्मा आहे तो कधीही न मरणार आहे.
तो नित्य शाश्वत आणि पुरातन असा आहे. नमे मृत्यू शंका नमे जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधूर न मित्रम गुरुनैव शिष्य चिदानंद रूप शिवम शिवम. या आत्म्याला मरण नाहीये, या आत्म्याला जीव मरण नाही, याला जन्म नाही, याला माता नाही, याला पिता नाही, याला बंधू नाही, याला गुरु नाही, कुणी नाही. हा आत्मा म्हणजे त्या चिदानंद स्वरूप शिवाचा एक अंश आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना कदाचित माहीत असावं की 21वे शतक हे विज्ञानाला मानणारं असावं. आणि म्हणून 21व्या शतकाकडे त्यांनी बघितले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मी सांगतोय बाबा आत्मा अमर आहे, पण याच्यावरती हे लोक विश्वास ठेवतीलच असं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आत्मा अमर आहे आणि तो अमर आहे की नाही हे तुम्ही तपासून बघा. अभंगाचं प्रथम चरण. अमर 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 आहा खरे की पहा खोटे हे. जगद्गुरु तुकोबार म्हणतायत की बाबा आत्मा अमर आहे, तुम्ही अमर आहात, आत्मा अमर आहे. पण जगद्गुरु तुकोबार म्हणतायत की मी जे सांगतोय त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवाच असं मला म्हणायचं नाही. तो आत्मा अमर आहे की नाही हे तुम्ही तपासून बघा. आणि त्यामुळे जगद्गुरु तुकोबारांनी एक प्रयोग सांगितला. कारण विज्ञानामध्ये प्रयोग असतो आणि अध्यात्मामध्ये योग असतो. विज्ञानामध्ये तत्व परीक्षा असते आणि अध्यात्मामध्ये सत्व परीक्षा असते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी एक प्रयोग सांगितला. आणि जगद्गुरु तुकोबार म्हणतात की आत्मा अमर आहे की नाही हे तुम्ही तपासून बघा. आणि तो तपासण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी एक चाचणी सांगितली. ती चाचणी अशी आहे की तुम्ही देह माझा नाही असं म्हणा. एकदा तुम्ही देह माझा नाही असं म्हटले की तुम्हाला त्याची प्रचिती येईल की मी अमर आहे, आत्मा अमर आहे. पण तुम्ही त्यासाठी काय म्हणा, देह माझा नाही असं म्हणा. एक सांगू का तुम्हाला, देह माझा नाही म्हणा म्हणण्यापेक्षा देह माझा नाहीच. आता देह जर माझा आहे असं म्हटलं तर माझ्या देहानं माझा ऐकायला नको का. आता काही लोकांना चष्मा लागलेला आहे, तर कुणाला वाटतं का मला चष्मा लागावं म्हणून, नाही वाटत. म्हणजे याचा अर्थ डोळे माझे ऐकत नाही. काही लोकांना ऐकायला कमी येतं, कुणाला वाटतं की मला ऐकायला कमी यावं. वाटत असतं तर मशीन लावलंच नसतं. काहींचे दात पडले, आता कुणाला वाटतं माझे दात पडावेत म्हणून, कुणालाच वाटत नाही. वाटत असतं तर बचळ बसवलंच नसतं. म्हणजे दातही आपली साथ सोडून जातात. आणि म्हणून हा देह माझा नाहीये. ज्या अर्थी देह माझा ऐकत नाही त्या अर्थी देह माझा नाही. देह एकाचे दंड कुबेरा
हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचं धन आहे, कुबेराचं धन आहे, आणि त्या ठिकाणी मनुष्याचं काहीही चालणार. आता कुणाला वाटतं की माझे केस पांढरे व्हावेत म्हणून? वाटतं का? वाटत असतं तर काळे केलेच नसते. आणि करूनही या मताचं मी नाही. सर्वांना सुंदर दिसावं वाटतं आणि प्रत्येकाने सुंदर दिसलं पाहिजे, आणि म्हणून केस काळे नेहमी करावे आणि केले पाहिजे. पण हे जाहिरातीवाले काय करतात, नेमकं मर्मावरती बोट ठेवतात. आता टीव्हीवरती एक जाहिरात येते बघा, ती जाहिरात मला वाटतं सर्वांनी बघितलेली असं. ती मुलगी पळत पळत येते आणि मम्मीला म्हणते, मम्मी मम्मी तुम स्कूल चलो. ती मम्मी म्हणते, नहीं बेटा तुम तुम्हारे पापा को लेकर जाओ. ती पोरगी म्हणते, नहीं मम्मी पापा को सब अंकल अंकल कह के बुलाते हैं. आणि त्यावेळेला त्या दोघींचं बोलणं तो बाप ऐकतोय आणि त्याच्या असं लक्षात येतंय, अरे यार खरंच मी म्हातारा झालो. मुलगी मला शाळेत न्यायला नको म्हणते. आणि मग तो आरशासमोर जाऊन उभा राहतो. त्याला त्याचे केस पांढरे दिसतात आणि पांढरे दिसल्यानंतर तो कात्री घेऊन असं एक एक केस कापायला सुरुवात करतो. आणि बाजूने आवाज येतो, एक एक केस कैंची से मत काटो, बस काटो, खोलो और लगा लो. आणि मग ती पुडी येते, ती मेहंदी तो अशी खलावतो, डोक्याला लावतो आणि त्याचे केस काळे होतात. आणि मग ती मुलगी त्याला शाळेत घेऊन जाते. त्या मुलीचं फंक्शन पार पडतं आणि ती मुलगी पप्पा म्हणून येते आणि पप्पाला मिठी मारते. त्यावेळेला बाजूने एक आवाज येतो, जवान हो तो जवान दिखो. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी तरुण राहावं, पण थोडीशी माफी मागून बोलतो. म्हातारा झालेला ना तरी वाटतं का हो मी म्हातारा झालो म्हणून? काका तुम्हाला वाटतं का तुम्ही म्हातारे झालेत म्हणून? आणि वाटू पण नाही या मताचा मी आहे. माणसानं शेवटच्या श्वासापर्यंत मनानं तरुण राहिलं पाहिजे. अरे तरुण राहिलंच पाहिजे, मनानं शेवटच्या श्वासापर्यंत तरुण राहिलं पाहिजे. परंतु म्हातारपण वयाच्या कोणत्या वर्षी लागतं हे कळत नाही. आता एकदा सहज टीव्ही बघत होतो आणि टीव्ही बघता बघता टीव्हीवरती एक गाणं चालू होतं आणि ते गाणं एक म्हातारी करता म्हणत होतं, ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं अब तक तू ही हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान मेरी जान. आता बघा आताच्या म्हातारीने जरा असं केलं, समजा म्हातारी दोघही वैरुद्ध झालेले आहे, टेकलेले आहे. म्हाताराच्या म्हातारीच्या तोंडातले दात पडलेले, दोघांचंही तोंड असं खोबऱ्याच्या वाटीसारखं झालेलं आहे. 4 सुना आलेल्या आहेत, नातोंड परतोंड खेळतायत. आणि त्यांच्यात एका जर म्हातारीनं म्हातारीच्या दाढीला असं हात लावून म्हणलं, सुना म्हणतीन भाऊ चळे बाई मामा. आता बरं आहे का, हे काय वय आहे का मामाचं? म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय की म्हातारपण वयाच्या कोणत्या वर्षी लागतं हे कळत नाही. आणि उलट वयोवृद्ध माणसं जर भेटली आपल्याला आणि त्यांना जर विचारलं आपण, बाबा बरं आहे का? ते म्हणतात, का चाल भाऊ बरं, ज्याचे त्याच्या हाल देवालाच माहिती, न्यावं देवा न्याव नाही ठूक. म्हणजे जो तो त्या जीवाला कंटाळलेला असतो. आणि म्हणून एक कबीरदासजी सुंदर वर्णन दोह्यांमध्ये करतात कि कहां से आया कहां जाएगा, खबर करो अपने तन की, कोई सद्गुरु मिले तो भेद बतावे, खुल जावे अंतर खिडकी. की आपल्या शरीराकडे लक्ष द्या, आपलं शरीर वृद्ध का होतंय. आणि म्हणून कबीरदासजी एका दोह्यामध्ये माणसाला सावध करतायत की होशियार रहणारे नगर में, होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागे तरना रे नगर में चोर आवेगा, होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागे रहना रे नगर में चोर आवेगा, ओ चोर आवेगा एक दिन काला आवेगा, चोर आवेगा एक दिन काला आवेगा, ओ चोर आवेगा एक दिन काला आवेगा, चोर आवेगा एक दिन काला आवेगा, होशियार रहना रे नगर में चोर आवेगा,
चलावेगा तीर तलवार नवरची ना बंदूक चलावेगा आवत कुछ नहीं सीखे आवत कुछ नहीं सीखे तुझे बता दे जाएगा कबीरदास महाराज या मनुष्य देहाला आलेल्या जीवाला सावध करतात कि होशियार रहनारे नगर में चोर आवेगा, चोर आवेगा रे एक दिन काल आवेगा, तीर तोप तलवार न बरसी ना बंदूक चलावेगा। ए मेरे भाई, तू अपने तैन की खबर कर, होशियार है तू। इस शेरूपी नगरी में एक चोर आने वाला है और वो चोर जब आएगा तो किसी को दिखेगा नहीं, जाएगा तो भी किसी को दिखेगा नहीं, लेकिन तुझे पकड़ कर ले जाएगा। ये इस शेरूपी नगरी में एक चोर आने वाला है। जब वो आएगा तो उसके हाथ में ना तलवार होगी, ना बर्छी होगी, ना भाला होगा, ना बंदूक होगी, उसके हाथ में कोई शस्त्र नहीं होगा, लेकिन तुझे वो पकड़ कर ले जाएगा। म्हणून कबीरदास महाराज सावध करतात की मनुष्यानं सावध झालं पाहिजे की या शेरूपी नगरीमध्ये एक चोर येणार आहे। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात की आत्मा अमर आहे, शरीर जन्म आणि मृत्यू फक्त शरीराला आहे। बघा, हे जीर्ण शीर्ण झालेलं शरीर सोडून आपल्याला एक दुसऱ्या नवीन शरीरामध्ये पदार्पण निश्चित करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात की वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान नन्याति संयाति नवानि देहि। या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नतन जे वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाहते। बघा, एखादं जुनं झालेलं वस्त्र आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, बरोबर आहे की नाही? जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करत असताना मनुष्य हसत करतो की रडत करतो? हसत करतो। एखादं जुनं झालेलं पडकं छप्पर सोडून नवीन एखाद्या बंगल्यामध्ये पदार्पण करत असताना रडत करतो की हसत करतो? हसत करतो। आणि मग हे जीर्ण शीर्ण झालेलं सोडून, हे जीर्ण शीर्ण झालेलं शरीर सोडून हे आत्मतत्व कुठल्या नवीन शरीरामध्ये पदार्पण करत असतं, त्यावेळेला आपण हसत करावं की रडत करावं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मृत्यू हा माणसाला भगवंताने दिलेले एक वरदान आहे। आता तुम्ही जर म्हटले मरण नाही यावं, ऐकलं द्यावं ना, नाही झालं मरण, माझ्याकडे नंबर द्यावाच, मी फोन करून सांगतो की या दिघेच्या लोकांना मरण येऊन नको, चालेल का भाऊ? नाही झालं मरण, अहो काय काय हाल होतील या शरीराचे। हे जीर्ण शीर्ण झालेलं शरीर या अंथरुणामध्ये पडलेलं असतं, सगळी घाण विष्ठा जागेवरती होत असते, गलिच्छ वातावरण असतं। आणि तुम्हाला एक सांगू का, अशा परिस्थितीमध्ये आपली मुलं सुनबाळ, आपली नातोंड परतोंड आपला तिरस्कार करतील यात नवल नाही, पण जिला वाजत गाजत घरात आणलं, जिच्या बरोबर संसारामध्ये एका अंथरुणामध्ये रथ झाला, ती पत्नी सुद्धा म्हणत असते घर तुमको दिया घर तुमको दिया ती बायको सुद्धा म्हणत असते की नासेल घर थुंकोनिया, बाईला म्हणता खरं मरता तरी बरं, नासेल घर थुंकोनिया। ती बाई सुद्धा म्हणत असते न्यावं बाबा, न्यावं द्यावा, नाही ठू द्यावा ना। आणि हे तुकोबारायांचं प्रमाण एका ठिकाणी मला अनुभवायला मिळालं। मी एका घरी गेलो, आता कुणाच्या गेलो काय तुम्हाला सांगत नाही, तुम्ही तिथं जाऊन सांगायला वेळीचे, पण मी एका घरी गेलो आणि मला अनुभव आला की अक्षरशः म्हातारी गोठ्यामध्ये टाकून दिलेले होते। बरं, माझा एक स्वभाव आहे, गेल्यानंतर वयोवृद्ध माणसांशी पहिलं बोललं पाहिजे आणि त्यांनाही अशीच अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याशी बोललं पाहिजे।
आणि नेमकं तेच होत नाही आणि मग ते चिडचिड करतात आणि घरातले पोरं म्हणतात आमचे म्हातार बिघडले. त्यांची अपेक्षा असते काही पैसे लागतात का वयोवृद्धांना मान द्यायला, त्यांना चांगली मान द्यायला, त्यांना स्थिती द्यायला आपल्याला पैसे लागतात का? आणि म्हणून मी त्या म्हातारीला विचारलं आजी बरं आहे का? आजी म्हणे का चालं भाऊ बरं, जे त्याचे हाल झाला त्यालाच माहिती आहे. यो काय बाबा असा वाढला धरणीला, कोणी डोकून पाय ना, तिथे एक नातू खेळत होता त्याला म्हणलं अरे तू सख्खी आजी आहे का? तो म्हणे मग म्हणलं मग ती काय म्हणून राहिली म्हाताऱ्याला न्यावं म्हणून. तो म्हणतो बरोबर आहे बाप, हे म्हातारा आहे ना सारखं काही ना काही बडबडत राहतं, सारखं म्हातारीला शिव्या देत राहतं आणि सारखं खाकरत राहतं, बेडकीवर बेडके टाकीत राहतं. आणि म्हणून याला आम्ही सगळे कंटाळलो. म्हातारीला म्हणलं आता काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही बाबा, आता न्यावं द्यावाना न्यावं, नाही ठो द्यावाना, काय हाल चालवलं. म्हणलं मग मुलं बाळा नाहीत का तुम्हाला? ते म्हणे गंजना भाऊ डझना नाही ना, पण कोण कोणाचं आहे शेवट, जे त्याच्या खोल्याने घुसू बसत आहेत, त्या मोबाईलमध्ये बोटं घालीत बसत आहेत. कोण कोणाचं आहे, कोणी डोकून पाहायला येत नाही. हा बाबा बरं याचं तोंडही हातात राहत नाही ना, सारखा खायला मागत राहतो आणि सगळी घाण जागेवर होतो, सगळी विष्ठा जागेवरती करतो, सगळा राडा सगळ्या माशा त्या ठिकाणी घोंगत राहत. काय करावं भाऊ? म्हणलं मग तुम्ही लेकरांकरता काही केलंच नाही का? ती म्हणे गंज केलं ना भाऊ, गंज पोटाला आणि पाठीला बांधून नाला वेल्डिंगचे कामं केले, रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काढा केली आणि आज हे डोकून पाहायला सुद्धा आहे. काय करावं? ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला माहित असतं, नाही ठेवू द्यावा ना न्यावा, इतकी परिस्थिती वाईट होत असते. आणि मग आता या म्हातारीचं आणि त्या म्हाताऱ्याचं लग्ना वेळेचं थाट काय होता आणि आताचं थाट काय? तुम्हाला दोन चित्रपट मी तुमच्या समोर ठेवतो बघा. एक त्यांच्या आत्ताच्या म्हातारपणाच्या परिस्थितीचा आणि एक त्यांच्या लग्नाच्या वेळेस काय थाट होता. असाच भरगच्च मंडप होता, असेच पाहुणे रावळे, अशीच पब्लिक होती आणि असा नवरदेव होता. आता इथं नवरदेव नाही बरं, नाही तर मला नवरदेव समजा पण नवरी नाही, म्हणजे असाच थाट होता. आणि त्यावेळेला ब्राह्मण बुवा म्हणत होते चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या, नवरदेव मुलाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, वर ओवाळण्याची तयारी करा, सर्वांना अक्षराचं वाटण करा आणि मुलीचे मामा या ठिकाणी मुलीला लवकरात लवकर मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन या. आणि ब्राह्मण बुवा म्हणत होते नवरी त्या ठिकाणी आली, चला सनईवाले चला, बँडवाले चला. आणि बँडवाला आला, त्यांनी लगेच गाणं सुरू केलं. बहारो फूल बरसावो मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आता यो महबूब बर का, यो जो धरणीला पडेल आहे का, हा महबूब. आणि ती लैला त्याला म्हणत होती. लैला कोण? त्याच्या पैशी बसलेली ती म्हणते ना न्यावा द्यावाना नाही ठू, ती लैला म्हणत होती की मेरा महबूब आया है. आणि मग ते दोघं चालत आली, प्रवेशद्वाराजवळ चालत आली आणि इकडे पाय ना इकडे पाय ना, असं जशी काही परेड चालली. म्हणजे तो महबूब जो आता धरणीला पडलाय आणि ती लायला का जी आता त्या म्हाताऱ्याच्या मरायची वाट पाहते. हे जीवनातला कटू सत्य आहे मायबाप आणि हे आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. विठाला आणि म्हणून हा देह आपला नाही, हे देह आपल्याला सोडून एक ना एक दिवस जायचंच आहे. इतकी हाल जर म्हातारपणाला होत असते तर हा देह आपला नाही. देह जर आपला असता तर आपल्या देहानं आपला ऐकलं असतं. आणि म्हणून आदित्य महाराजांनी प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं की देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचं काय आहे. देह हे काळाचं आणि कुबेराचं धन आहे, त्या ठिकाणी मनुष्याचं काही चालणार नाही. धनानी भौमो भजवाश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायम परलोक मार्गे कर्मानु भोगश्य ती जीव एक. बघा मेल्यानंतर पैसा जुमला सगळा बँकेत आहे, जनावर ढोर गोठ्यात आहे, समाज पाहुणे रावळे फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे, पत्नी फक्त घराच्या उंबरठ्यापर्यंत आहे आणि हा देह फक्त चितेवरती ठेवण्यापुरता आहे. आणि त्याच्यानंतर जी आपली कर्माची जी गती आहे ती एकट्या जीवाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या कर्मगतीनुसार त्याला भोगावं लागणार. हा देह जाळला तर राख होईल, पुरला तर किडे पडतील आणि फेकून दिला तर पुत्र मांजर खाऊन विष्ठा करतील. यापेक्षा चौथी गती या विश्वामध्ये या शरीराची नाही.
आणि म्हणून हा देह आपला नाहीये. आपला जीवाला जे जे कर्माचं फळ आहे ते त्या जीवाला भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजेले मेले ऐसे किती. आणि म्हणून कर्माची जी गती आहे, कर्माच्या गतीनुसार ज्याला त्याला ज्याचं त्याचं कर्म भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की हा देह माझा नाहीये. आणि तुम्ही असं जर म्हटले की हा देह माझा नाही असं जर म्हटले तर तुम्हाला त्याचा भरवसा करणार आहे अभंगाचं द्वितीय चरण. न म्हणे देह न म्हणे देह माझा ऐसा, न म्हणे देह माझा ऐसा. म्हणे देह माझा ऐसा. न म्हणे देह माझा ऐसा. न म्हणे देह माझा ऐसा. अशा या गावामध्ये वाईट वर्तनाच्या गावामध्ये राहण्याचा जर योग आला तर त्याने दरीमध्ये उडी प्रांत्याग केलेला बरा, पण त्या गावामध्ये राहू नये. आणि एक गोष्ट आहे बघा, सर्वांना माहित आहे ती गोष्ट. एक असंच वाईट वर्तनाचं गाव होतं. अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्का शेर भाज्यावर टक्का शेर खाजा. म्हणजे अंधेरी नगरी आणि बेबुद्ध राजा. नगरी आंधळी आहे, म्हणजे आंधळी म्हणजे ज्ञानानं आंधळी आहे, आणि राजा बेबुद्ध आहे. टक्का शेर भाज्यावर टक्का शेर खाजा, म्हणजे भाजीही तेवढ्याच रुपयाला मिळतं आणि मिठाई तेवढ्याच रुपयाला मिळते. आणि अशा गावामध्ये एकदा, म्हणजे असं गाव का ज्या ठिकाणी भल्या बुऱ्या मारी तेथे कोणी न निवारी. वाईट लोकांनी सज्जन माणसावरती अत्याचार करावा आणि त्यांचं दुःख कुणीही निवारण करू नये असं ते गाव होते. आणि त्या गावामध्ये एका शिष्याला आणि गुरुला राहण्याचा योग आला. आता भाजीही तेवढ्याच रुपयाला होती आणि पेढीही तेवढ्याच रुपयाला होती. त्याच्यामुळे शिष्याला ते गाव जरा जास्त आवडलं, कारण खायप्यायची चंगळ होती. आणि गुरुने सांगितलं, शिष्या अरे हे वाईट वर्तनाचं गाव आहे, या ठिकाणी राहणं आपल्याला योग्य नाही. तुम्हाला काय लागलं, काय प्यायची मस्त चंगळ आहे इथं, एवढी मिठाई स्वस्त आहे, सगळं या ठिकाणी मौज मजा आहे, आणि तुम्ही काय सांगता या ठिकाणी राहा, तुम्ही जा तिकडे काशीला चातुर्मास करून परत या. पण आता गुरुला माहित होतं, कारण गुरुंना दिव्य दृष्ट्या ते गुरुला माहित होतं की काही ना काही अघटित घडणार आहे म्हणून. आणि गुरुजींनी सांगितलं, जशी तुझी इच्छा, फक्त एक काम कर, काही जर वाईट प्रसंग तुझ्यावरती आला तर माझं स्मरण कर, मी नक्की येईल. गुरु त्या ठिकाणी निघून गेले आणि शिष्य त्या ठिकाणी राहिला. चांगला खाऊन पिऊन खायची चेंगळ असल्यामुळे चांगला जाडजूड झाला. आणि त्या गावामध्ये एक दिवस एक घटना घडली. एका चोरानं एका माणसाची तर चोरी करायला गेला, आणि चोरी करत असताना त्याच्या घराची भिंत त्या चोराच्या पायावर पडली आणि त्या चोराचं तंगड मोडलं. आता त्यानं उलटी तक्रार राजाकडे केली. कुणी? चोरानं दुसऱ्या दिवशी राजाकडे तक्रार केली, हे बघा राजे साहेब, मी रात्री याच्या इथं चोरी करायला गेलो होतो आणि चोरी करत असताना याच्या घराची जी भिंत कच्ची होती ती माझ्या पायावर पडली, माझा पाय मोडला, परिणामी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला. कारण चोरी करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचा उदरनिर्वाह चालत होतो. आता माझा चोरीचा व्यवसाय बंद झाला, आता याला जबाबदार कोण? म्हणले बरोबर आहे, ज्याची भिंत याच्या पायावर पडली त्याला आणा धरून. त्या घर मालकाला आणलं धरून. आता अशा वेळेला निर्णय दिला काय करावं, तो त्या ठिकाणी आला. तो म्हणजे राजेसाहेब याच्यात माझी काही चूक नाही. म्हणले कशी काय? म्हणले घर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी त्याच्याकडे दिलं, तोडून मिस्त्रीकडे दिलेलं होतं, मिस्त्रीकडून भिंत कच्ची राहिली, याच्यात माझा काय दोष? तो म्हणजे बरोबर आहे, याला द्या सोडून, आणा मिस्त्रीला धरून. मिस्त्री त्या ठिकाणी आले, मिस्त्रीनं सगळं घडल्याला वृत्तांत सांगितलं. ती म्हणे यात माझी काय चूक आहे? कारण घर बांधत असताना पाणी मारायचं कॉन्ट्रॅक्ट मी एकाकडे तोडून दिलेलं होतं, त्यानं पाणी कमी मारलं, भिंत कच्ची राहिली, परिणामी याच्या पायावर पडली, याचा पाय मोडला, याच्यात माझी काय चूक आहे? म्हणले बरोबर आहे, द्या याला सोडून, आणा पाण्यावाल्याला धरून. पाण्यावाला त्या ठिकाणी आला. काय म्हटले बाबा, पाणी कमी मारलं, भिंत कच्ची राहिली. म्हटले राजेसाहेब याच्यात माझी काय चुकी? म्हणले कशी काय? आता ज्या वेळेला मी पाणी मारत होतो घरावरती, त्यावेळेला प्रधानजीची पत्नी नवीनच प्रकारचा दागिना घालून माझ्या समोर आली. पायात नवीन प्रकारचा दागिना घातल्यामुळे माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्याकडे पाहता पाहता याच्या भिंतीवरती पाणी कमी पडलं, परिणामी भिंत कच्ची राहिली, याच्या पायावरती पडली, पुढला प्रसंग उद्भवला, यात माझी काय चूक? म्हणजे बरोबर आहे, याला द्या सोडून, आणा प्रधानजीच्या पत्नीला धरून. आता प्रधानजीची पत्नी आणली, तिला वृत्तांत सांगितला सगळा झालेला. ती म्हणे आता याच्यात माझी काय चुकी?
माझ्या पतीनं जर आणलं नसतं मी घातलं नसतं तर यानं माझ्याकडे बघितलं नसतं, आणि यानं बघितलं नसतं तर भिंत कच्ची राहिली नसती. यात माझी काय चूक आहे? म्हणले बरोबर आहे. आणा प्रधानजीला धरून, हिला द्या सोडून. प्रधानजी त्या ठिकाणी आले. प्रधानजीला वृत्तांत सांगितलं. म्हणले तुम्ही तुमच्या पत्नीला दागिना आणला, पण दागिन्यामुळे सगळा घोटाळा झाला. म्हणजे याच्यात माझी काही चूक नाही. म्हणले कशी काय? म्हणजे सोनार दादांना घडवलं नसतं तर मी आणलं नसतं तर यांना घातलं नसतं तर यांना पाहिलं नसतं तर पाणी कमी पडलं नसतं, आणि पाणी कमी पडलं नसतं तर पुढला प्रसंग उद्भवलाच नसतं. म्हणजे बरोबर आहे तुमचं, तुम्ही माझे प्रधान आहे, माझ्यासारखेच हुशार आहे. म्हणजे प्रधानजीला द्या सोडून, आणा सोनार दादाला धरून. आता सोनार दादा त्या ठिकाणी आले. आता त्यांना काय उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं, कारण कलाकार होता आणि नेहमी कलाकारच्या वाटेल दुःख कायम येतच असतं, हे सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून त्याला काही उत्तर सापडा, आणि म्हणून राजाने आज्ञा दिली, या सोनार दादाला फासावरती द्या. दुसऱ्या दिवशी फासाचा दिवस उजाडला आणि सोनार दादाला फासावरती त्या ठिकाणी नेण्यात आलं. आणि एक प्रधानजी पळत आला. राजेसाहेब, एक समस्या उद्भवली. म्हणले काय समस्या? म्हणजे सोनार दादाचा गळा फुंकून अति बारीक झाल्यामुळे फासाला तो गळा मापाचा बसत नाही. म्हणजे मग आता एक काम करा, सोनार दादाला सोडून द्या आणि ज्याच्या गळ्याला माप फिट बसेल त्याला धरून आणा. आता त्या गावात त्या फासाच्या मापाचं तेच राहिलं होतं जे त्या गावात शिष्याला गुरुला सोडून राहिलेलं होतं, कारण खाऊन पिऊन जाड झालेलं होतं. आणि त्याला त्या ठिकाणी धरून आणलं. त्याच्या गळ्याला तो फास फिट बसला. फिट बसल्यानंतर राजाने सांगितलं याला फाशी द्या. त्याने सांगितलं, अरे गुरुजींनी सांगितलं होतं एक ना एक दिवस आपल्याला समस्या उद्भवणार आहे, तो दिवस आज उजाडला म्हटले. आणि त्याने गुरुजीचं स्मरण केलं. गुरुजी त्या ठिकाणी प्रगट झाले. गुरुजी म्हणे शिष्य कसं? शिष्य म्हणे गुरुजी असं, माझ्या गळ्याला फास फिट बसतोय म्हणून मला फाशी देण्यात आली. आणि गुरुजींनी एक युक्ती सांगितली. म्हटले आता फासावर जाण्याची वेळ ठरलेली आहे. फासावर जाण्याच्या वेळेला तू म्हणायचं मला अगोदर फाशी द्या, आणि मी म्हणणार मला अगोदर फाशी द्या. ठरलं दोघांचं. त्या ठिकाणी राजा आला. फाशी द्यायला सुरुवात झाली. आणि गुरुजींनी सांगितलं शिष्याच्या अगोदर मला फाशी, कारण मी जे ज्ञान दिलेलं आहे ते त्याने जगाला वाटलं पाहिजे, म्हणून शिष्य जिवंत राहिला पाहिजे. शिष्य म्हणायचं नाही, ज्या गुरूंनी मला शिकवलंय ते जिवंत राहिले पाहिजे, त्यांनी समाजाला शिकवलं पाहिजे, आधी मला फाशी. गुरुजी म्हणायचे आधी मला फाशी. शिष्य म्हणायचा नाही मला फाशी. दोघांचा वाद त्या ठिकाणी सुरू झाला. आणि राजा म्हणे का एवढे काऊन भाव चढवून करू राहिले तुम्ही? इतके आधी एवढे अबू बकर अल बगदादी आहे, हाफिज सईद आहे, एवढे फासावरती गेले. त्यांनी एवढी गर्दी कधी फासावरती जाण्याकरता केली नाही, आणि तुम्ही काऊन उतावळे झाले एवढे फासावरती जाण्याकरता? गुरुजींनी सांगितलं राजेसाहेब तुम्हाला त्यातलं काही कळत नाही. म्हटलं हे असं आहे, हा जो मुहूर्त आहे, हे जी नक्षत्र ती ज्या ठिकाणी जुळणी झालेली आहे, या मुहूर्तावरती जो आधी फासावरती जाईल तो या राज्याचा राजा होईल, आणि जो मागाहून फासावरती जाईल तो या राज्याचा प्रधान होईल. म्हटले गुरुजी ते राजा म्हटले म्हणजे मला मारून तुम्ही मरून राजेपद भोगताय काय? मी काय बावळट दिसलो का? प्रधानांना द्या ना सोडून, फाशी मला द्या. आणि त्या ठिकाणी राजाच फासावरती गेला. म्हणजे ही जी चिंता आहे, असं वाईट वर्तनाचं गाव आहे, त्या ठिकाणी एखाद्या सज्जन मनुष्याने राहू नये. विठ्ठल आणि म्हणून अशा काही प्रकारच्या चिंता शास्त्रानं मनुष्याच्या जीवनामध्ये सांगितलं. कुग्रामवास, कुलहीन सेवा. एखादा कुलहीन पुरुष आहे आणि त्या ठिकाणी एखाद्या सात्विक मनुष्याला त्याची सेवा करण्याचा योग आला तर तीही चिंता त्याला मरणापेक्षा जास्त जाळत असते. कुभोजनम म्हणजे एखादं घाण परिस्थिती आहे, गलिच्छपणा आहे, आणि त्या ठिकाणी एखाद्या सात्विक पुरुषाला त्या ठिकाणी जेवण्याचा योग आला तर तीही चिंता त्याला मरणापेक्षा जास्त जाळत. आणि दुसरा क्रोधमुखीच भार्या. क्रोध म्हणजे क्रोधमुखी आणि भार्या म्हणजे पत्नी. मला वाटतं ही चिंता सर्वांना माहित आहे. क्रोधमुखी पत्नी यांना घरात घुसला किंवा बाहेर, म्हणजे क्रोधमुखाची जी पत्नी आहे तिच्याकडून गोड बोलण्याची कधीही अपेक्षा करत नाही, अशी जी पत्नी आहे तिची चिंता त्या माणसाला सगळ्यात जास्त जाळत असते. आणि मूर्खस्य पुत्रो विधवाच कन्या. आणि म्हणून शास्त्रकाळ सांगतात की विनाम षडप्रधांती कायम. अग्नी वाचून जाळणाऱ्या 6 प्रकारच्या चिंता आहेत. आणि म्हणून अशा ज्या चिंता आहेत त्या चिंता जर कशाने जात असतील तर त्या केवळ आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणानेच जातील. विठ्ठल म्हणून जगत
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुझ्या जीवनामध्ये जी एक मृत्यूची चिंता आहे, मृत्यूचं भय आहे, मृत्यूचा जो धाक आहे तो कशाने नाहीसा होईल. तर तू काय कर, मी सांगतो ना आत्मा अमर आहे, तुझा विश्वास नाही ना, तर तू काय कर, देह माझा नाही असं म्हण. आणि देह माझा नाही असं म्हटल्यानंतर ती जी तुला अमरत्वाची प्रचिती येऊन जाईल. आणि अमरत्वाची प्रचिती आल्यानंतर तुझा जो जीवनातला मृत्यूचा धाक आहे तो तुझ्या जीवनातून निघून जाईल. अभंगाचं तृतीय चरण. कैचा धाक, 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 कैचा सकळीक आपुले, सकळीक आपुले रामणाले माझा ऐसा, रामणाले माझा ऐसा. विठोबा रखुमाई,
कैसा धाक सकळी एक आपुले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की तुम्हाला अमरत्वाची प्रचिती आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जो मृत्यूचा धाक आहे तो धाक शिल्लक राहणार नाही. तो धाक संपल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. आणि आनंद प्राप्त झाल्यानंतर तुम्ही एक मरके जीव नसून तुम्हीच्या चिदानंद स्वरूप शिवाचा एक अंश आहे याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एकदा तुम्ही त्याचं नामचिंतन केलं की तुमच्या जीवनातल्या चिंता सगळ्या वाहून नेण्याचं काम तो भगवान परमात्मा करेल. या ठिकाणी सांगतात महाराज बघा, अनन्याश्चिंतयन्तु माम ये जना परुपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतायत की ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडेल. बस एकवटून ज्या वेळेला तुम्ही माझ्या भक्तीला लागताना, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीला लागताना, त्याच वेळेस तुमच्या संसाराची आणि तुमच्या देहाची, तुमच्या संपूर्ण जीवाची चिंता त्या भगवान परमात्म्याला निर्माण झालेली असते. पण तुम्ही काय करा तर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि असं नामचिंतन करा की तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस आपल्याला प्राप्त होईल. आणि तो प्राप्त झाल्यानंतर आपण जीव नसून आपण त्या चिदानंद स्वरूप शिवाचा अंश आहे याची प्रचिती तुम्हाला येणार आहे. आणि म्हणून ती प्रचिती येण्याकरता तुम्ही काय करा, देह माझा नाही असं म्हणतो. कारण जन्म आणि मृत्यू फक्त देहाला आहे, जीवाला नाही. कारण जीव अमर आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात 27व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर्णन करतात की जातस्य ध्रुव मृत्यूवर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्य अर्थे नत्वम सोचितुम अर्हसि. की अर्जुना, हा जो देह जन्माला आलेला आहे याला एक ना एक दिवस मृत्यू निश्चित आहे. आणि जो मृत्यू पावलेला आहे त्या जीवाला एक ना एक दिवस पुन्हा जन्म निश्चित आहे. यावर माऊली ज्ञानोबराय भाष्य करतात की उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. माऊली ज्ञानोबराय या ठिकाणी सृष्टीचा क्रम सांगतायत की जो या घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाललाय. घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घटिका म्हणजे काय, घटिका यंत्र म्हणजे काय हो. घटिका यंत्र म्हणजे त्याला वैज्ञानिक भाषेत आपण घड्याळ म्हणतो. जुने लोक म्हणत होते बघा, शेवटच्या घटका मोजतो. शेवटचे घटका म्हणजे काय, शेवटचे क्षण मोजतो. आणि ते शेवटचे क्षण त्या घटका मोजण्याचं यंत्र म्हणजे घटिका यंत्र, त्याला आपण घड्याळ म्हणतो. आता बघा, आपण म्हणतो घड्याळाचा शोध मनुष्यानं लावला, परंतु 750 वर्षांपूर्वी त्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी या घड्याळाचा शोध लिहून ठेवलेला आहे. आणि या ओवीमध्ये तो लिहिला की हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. आता एका जणांना मला विचारलं, महाराज तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं काय आहे. म्हणलं नेमकं काय नाही ते विचार. आज आम्ही म्हणतो विज्ञानानं लाईटीचा शोध लावला, विजेचा शोध लावला, पण ती वीज निर्मितीचं सूत्र 750 ते 800 वर्षांपूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय की उदकाचे न्यावेसे लखलखित तेज दिसे मी तैसा विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी आणि आवेश म्हणजे गती. ज्यावेळेला पाण्याला गती दिल्यानंतर त्यापासून वीज निर्माण होते. हे वीज निर्मिती सूत्र 750 ते 800 वर्षांपूर्वी हे वैज्ञानिक सूत्र माझ्या ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्या जीवनाचा क्रम सांगतायत जो घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाललेला आहे. ज्ञानोबराय सांगतात की हे घटिका यंत्र जैसी परिभ्रमे का. वेळ कधी कुणाकरता थांबतो का. आपण झोपतो, वेळ झोपतो का. आपण थांबतो, वेळ थांबत नाही. आपण फिरतो, वेळ फिरत नाही. वेळ हा बरोबर कंटिन्युअसली चालू आहे. आणि म्हणून काही काही लोकांचं मला हसू येतं बघा, दिवस रात्र ते पट्टे कुटत बसलेले असतात. दिवस रात्र त्या कट्ट्यावरती आपले पत्ते पिशीत बसलेले असतात. त्यांना जर विचारलं का हो, तेव्हा ते काही नाही महाराज, पैसे वगैरे लावून नाही खेळत, पण उगा आपला टाइमपास. मला एक प्रश्न पडतो, यांना एवढा टाइम द्यावाना दिलाच कस काय का. यांना टाइमपास करण्याची वेळ आली. इथं आम्हाला टाइम पुराणा. आता अजून भरपूर सांगायचं पण कीर्तनाची वेळ संपत आहे. चला जाऊ द्या. त्यांना एवढा टाइम दिलाच कस काय. तर बघा, टाइम आपण पास नाही करत, टाइम आपल्याला पास करतो. आणि टाइमाने कित्येक मोठ्या लोकांना या ठिकाणी पास केलेला आहे. रावणाचं उदाहरण घ्या. रावण काय साधा होता का. रावण साधा होता. अहो कोटी गरज येतं कासाने तांब्याची शुद्ध कांचनांचे सप्त कोटी. तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी सांगा ते कवडी गेली नाही.
अहो 7 कोटी घरं जिथं तांब्याची होती, शुद्ध कांचनाची म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोन्याची घरं ज्याची होती, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा, एवढा महान रावण आहे. पर्यंत त्या रावणाला त्या ठिकाणी टायमानं पास केले. 80,000 बायका आहे, 1.25 लाख नातू आहे, पंतू आहे. एखाद्या वॉर्डातून जर रावणानं फॉर्म भरला असता तर समोरच्याचं पार डिपॉझिट जप्त केलं असतं. एवढं मतदान घरचंच होतं, समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं असतं. आणि म्हणून एवढा महान जो रावण आहे त्या रावणालाही सुद्धा या वेळेनं पास केलेलं आहे. आता चला काही रावणांना रावणाचं उदाहरण पाठणार नाही. नेपोलियन बोनापार्ट घ्या, जुलियस सीझर घ्या. ही माणसं काय कुणाच्या दारात मत मागायला जाणारी माणसं होती का ती? अहो जग जिंकण्याची प्रतिज्ञा ज्या सिकंदरानं केलेली होती त्या सिकंदराला सुद्धा रावणानं त्या टायमानं आपल्याला पास केलेलं आहे. आणि म्हणून रावण घ्या, असे महान विभूती आहे, त्यांना सुद्धा या टायमानं पास केलेलं आहे. म्हणून आपण की झाड की व्यक्ती, आपल्याला या ठिकाणी एक ना एक दिवस हे शरीर सोडून जावंच लागणार आहे. पण ते जात असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये मार्गदर्शन करतात की अमर आहा बाबा, तुम्ही अमर आहात, एकदा नाही दोनदा सांगताय. पण तुमचा माझ्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही देह माझा नाही असं म्हणा. आणि ज्यावेळेला तुम्ही देह माझा नाही असं म्हणणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे की मी अमर आहे. आणि ज्यावेळेला अमरत्वाची तुम्हाला प्रचिती येईल त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये असलेला मृत्यूचा धाक, मृत्यूची भीती संपणार आहे. आणि ती भीती ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जाईल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. आणि तो आनंद प्राप्त झाल्यानंतर तुम्ही एक मर्की जीवन असून तुम्ही त्या चिदानंद स्वरूपाचा अंश आहे. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, मी त्या भगवान परमात्म्याचा एक अंश आहे याची तुम्हाला प्रचिती येईल.